गाईज गोडाऊनला आलो होतो. सरांना काही फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते नाही का. गाईज आज पण काही बरं वाटलं नाही तुमच्या भावाला, त्याच्यामुळे कुठं जायची इच्छा होतच नाही का अजिबात. कारण मला आहे ना अशक्तपणा येतोय सारखं. आता घरी आहे तर आता रात्रीचा भात होता तो गरम करून घेतो मस्त, त्यानंतर गोळ्या वगैरे घेऊन टाकतो गाईज. म्हणजे कसं थोडा आराम करायला. पण त्याच्या अगोदर गोडाऊनला जायचं. सर येत आहे, सरांना काही सिलेंडर ते देऊन टाकतो. म्हणजे सर बाकीची डिलिव्हरी करून येतील नाही का. आणि आपली हॅक्की गायांना बघितलं का सारखं भुकत आहे. आता ते पार त्या दरवाज्यात तोंड घालत होते. जाऊ दे काय, सर्दीमुळे काही बोलता येत नाही. डोळ्यातून आहे ना काही पाणी निघतंय सारखं. एक शॉट झाला आपल्यासोबत, काय माहिती का. रात्रीचा भात गरम केला, गरम बिरम झाला आणि नंतर आंबला तो. शेवटी गाईला देऊन टाकायला लागला. हे बघा तुम्हाला दाखवतो. गाईने पण खाल्ला की नाही काय माहिती. हा ते बघा, गाईने पण खाल्ला नाही भात. जाऊ दे. रात्रीचा एक समोसा होता तो खाल्ला आणि गोळ्या घेतल्या. आता थोड्याने येऊ, सरांना मटेरियल देऊ काढून आणि मग येऊ परत. आईच गोडाऊनला आलेलो आहे आणि गोडाऊनला येऊन कचरा बघा किती झाले. आणि आता आपण काय काय काम केलं माहिती की इथं. ॲक्च्युली बरं नाही पण तरी पण थोडंफार काम करून घरी निघून जाऊ. सर येणार आहे, सर डिलिव्हरी करतील नाही का. हे बघा आता हे बॉडी स्टिकर लावले नवीन पूर्ण पहिलेचे घासून. त्यानंतर ह्या दोन यांना पण लावले, त्यानंतर हे एक याला लावलेलं आहे. आणि सगळे फायर एक्सटिंग्विशर जे आहे गाईज, सगळे फायर एक्सटिंग्विशर आता रेडी झालेले आहे. तर आपल्याला जर बरं वाटलं दुपार नंतर तर आपण करू, नाही तर मग सर करतील, नाही तर मग उद्याच. कारण बॉडी नीट नाही तर काम करून उपयोग नाही. कारण माझं आहे ना सारखं अशक्तपणा येतोय मला. असं वाटतं चक्कर येऊन पडेल, कधी काय होईल कधी काय नाही. आणि त्याच्यात असं पसरा बघून काम चालू आहे नाही काम जाऊन चक्कर येते मग मला तर. बापरे. काहीच मागाचा जो भात होता तो तर झालाच होता खराब. पण आता घरी येऊन भाजी बनवतोय मस्त. कढई ठेवली आहे आणि दोडकीची भाजी बनवू आपण नाही का आज. आणि पप्पाला सांगू पाव घेऊन ये. एक तर तब्येत बरोबर नाही आजच्या दिवस. उद्यापासून परत आपल्या आपल्या कामांवर मम्मी पण येऊन जाईल नाही का मग असं. चला भाजी घेतो तरी बनवून लवकरात लवकर. कारण 12 वाजून गेलेले, मला गोळ्या घ्यायच्या अजून. आता भाजी वगैरे मस्त टाकून दिलेली आहे, खुळखुळीत उकळू राहिली. आणि साईडला पण तर्री आलेली याची. हे बघा ॲक्च्युली आता जवळ उकळी बंद होत नाही तर तर्री पण नीट दिसणार नाही आपल्याला. आता पप्पाला फोन करून सांगू का मिलिटरी पाव घेऊन या नाही काय. कारण कॅपॅसिटी नाही माझी बनवायची आज. सर्दीने जाम. सो गाईज तर पप्पानी मस्त आता पाव वगैरे आणलेले आहे. हे बघा हे पाव. त्यानंतर तुमच्या कांदा कापून घेतला आणि दोडक्याची भाजी नाही का. आता जेवण करतो आणि मग गोळ्या घेतो आणि झोपतो नाही का. पण त्याच्यात जर सरांचा फोन जर आला तर मग जावं लागेल. सरांना काही सिलेंडर द्यायचे आपल्याला म्हणून. मला काही बरं वाटत नाही का, असं चक्करवाणी होऊ राहिलं सर. गाईज गोडाऊनला आलो होतो. सरांना काही फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते नाही का. तर फायर एक्सटिंग्विशर दिले आणि गेले आता सर नाही का इथून. आपण पण जाऊ घरी कारण पप्पा पण चालले का. मला पण बरं नाही. काहीच कावाचा निघालो होतो गोडाऊनवरून. पण वहिनीने 2 तासासाठी बोलवलं आपल्याला. शेवटी 2 तासासाठी नाही 2 मिनिटासाठी बोलवलं आणि 2 तास तिथंच गेले. ॲक्च्युली त्यांना शिफ्टिंग करायची होती. ते पलंग वगैरे हे ते आहे ते इकडं तिकडं सरकून देत होतं सगळे. आणि आत्ताशी घरी आलेलं आहे 5 वाजून गेले. आणि एक तर सर्दीने पहिले जाम, त्याच्यात काय खरं. त्याच्यात सर आले, सर म्हणते आणि 2 सिलेंडर देतोय की लगेच बनवून. म्हटलं अजिबात नाही, कॅपॅसिटी नाही. पण शक्यता आज मला बरं वाटतंय थोडं थोडं. उद्या मी कामावर जाऊ शकेल असं वाटतंय मला काही. पण सर्दी काही खरं नाही. सर्दी म्हणजे लय बेकार. त्याच्यात संध्याकाळी काय बनवावं असं झालंय का नाही बनवावं. आता बघू, आता थोड्याने विचार करू, थोडा आराम करू, पहिले गोळे घेऊ. सो गाईज तर आता आपण आहे ना परत जाणार आहे आपल्या गोडाऊनला. कारण विषय असा आहे का आपला आजार आज कमी हो ना हो, आपल्याला उद्या कामावर जाणंच आहे. त्याच्यामुळे आता जी बसंती आहे ती आताच लोड करून घेऊन नाही का जाऊन तिकडं. तर चला गाईज पहिले औषध प्यायचं आहे आपल्याला. औषध पिऊन घेऊ आणि लगेच निघू. सो गाईज तर जस्ट नाव आपण आहे ना आता आपली जी पसंती ती लोड केलेली आहे. हे बघा. आणि उद्या सकाळी सकाळी तुमच्या पसंतीची निघणार आहे आता सवारी. पण आपल्या इकडे आहे ना काहीच शूटिंग चालू आहे. बघायची तुम्हाला कुठं. हे बघा इकडे
इकडं पूर्ण काही शूटिंग चालणार आहे. आत्ता नाही, 2-1 दिवसांनी आहे. गाईज आता आपण चाललोय झोपायला आणि तुम्ही पण तुमच्या घरी झोपायला. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. जय महाकाल.